राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजता गडकरी रंगायतन येथे त्यांच्या आवडत्या गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायिका व संगीतकार वैशाली सामंत यांच्यासह नामवंत कलाकारांकडून गीतांचं सादरीकरण पार पडणार आहे. पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला, नगरसेवक सुहास देसाई आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वीरू वाघमारे उपस्थित होते. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांच्या कला, संस्कृती आणि संगीतावरील प्रेमाला उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं डावखरे यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांच्या आवडत्या गीतांची निवड करण्यात आली. कार्यक्रमात दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना मदतीचा हातही दिला जाणार असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांनी केले आहे. 20 जुलैला आमचे अजितदादांचं वाढदिवशीच्या दिवशी आम्ही एक कार्यक्रम घेतोय गडकरी रंगायतनला त्या जयंतीच्या निमित्ताने. आणि त्यांची जी आवडीची गाणी होती ते सुनेत्रा वहिनींनी स्वतः आम्हाला ती लिहून दिलेली की ही गाणी त्यांच्या फेवरेट होती. ते आपण तिथे वैशाली सामंतची तिथे गाणार ती गाणी. आणि आपण लहान मुलांना ऑर्फनेजचे जे आहेत आणि फिजिकली चॅलेंज आहेत त्यांना पण आपण आपल्यातर्फून स्पॉन्सरशिप आणि मदतीचा हात देतोय आहे या 22 जुलैला. आणि जसं आपल्या सर्वांना आषाढी एकादशीची शुभेच्छा. आणि मी विठ्ठला पुढे एवढंच मांडेल की येणाऱ्या काळामध्ये आमचे सुभाष देसाई जी आहेत यांना पण डेप्युटी मेयर भेटायला पाहिजे. जसं बाकीच्या आय थिंक पुण्यामध्ये पण काकडेजींनी प्रस्ताव टाकलेला आहे डेप्युटी मेयर राष्ट्रवादीचं असावं. तसं माझी पण इच्छा आहे की आमचा पण या ठाणा महानगरपालिकामध्ये एक डेप्युटी मेयर राष्ट्रवादीचं पण असायला हवे. आणि त्याच्यासाठी माझी पर्सनली अशी इच्छा होती की सुभाषजी असायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे नजीब मुल्लाजींना पण MLC भेटायला पाहिजे. हीच विठ्ठलासमोर माझी एक प्रेयर आहे, एक प्रार्थना आहे की 22 जुलैला 4 वाजता हा कार्यक्रम चालू होणार आहे. वैशाली सामंतजी हे स्वतः या कार्यक्रमामध्ये ती सगळी जी गाणी ही जी सुनेत्रा वहिनींची म्हणजे त्यांनी जे दिलेली आहेत, जे अजितदादांचे फेवरेट गाणी होती तर ते आपण प्रस्तुत करणार आहोत. आणि लहान मुलांना जसं मी आपल्याला सांगितलं जे ऑर्फनेजमधले आहेत, फिजिकली चॅलेंज आहेत, जिद्द शाळांमधले आहेत त्यांना आपण एक स्पॉन्सरशिप देणार आहोत त्या दिवशी. 22 जुलैला कसं झालंय का बारामतीला एक दुसरा कार्यक्रम आहे. आणि जसं की हे पहिलीच जयंती आहे तर बारामतीमध्ये कार्यक्रम असल्यामुळे तर ते त्या दिवशी येऊ शकले नाही. तर ये शूट करणार नाही. सॉरी. त्यांच्या मनातली इच्छा प्रकट केलेली आहे. आणि इच्छा प्रकट करणं हे कधीही चुकीचं नसतं. ती इच्छा प्रकट केलेली आहे. या जर तर या नंतरच्या गोष्टी आता टीव्हीवर आपण गेले 2 दिवस झाले काय बघतोय, जयंत पाटील भेटायला गेले, हे गेले, ते गेले, त्या गोष्टी चालू असतात. तशी त्यांनी एक आदरणीय नेते आहेत आमच्या महाराष्ट्राचे. आणि त्यांचा मूळ जो आज कार्यक्रमाचं जे संकलन आहे, ज्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलं आणि आपल्याला या ठिकाणी बोलवलंय आणि आपण आदरणे आलाय, तो कार्यक्रम आहे वसंतराव डावखरे प्रतिष्ठानचा 22 तारखेचा अस्मरणीय दादा. या कार्यक्रमाची रूपरेषा करण्यासाठी तो कार्यक्रम संध्याकाळी 4 वाजता गडकरी रंगायतनला चालू होईल. त्या कार्यक्रमाचं मूळ उद्दिष्ट दादांना जसे लोकांना गाठीभेटी घेणं, लोकांची कामं करणं याची आवड होती, तसं काही प्रमाणात संगीताचं सुद्धा आवड होती. तर दादांना जी गाणी आवडायची ते प्रबोध डावखरेंचं आणि ताईंचं काही चर्चा झाली आहे आणि त्या चर्चेनुसार त्यांना ही गाणी आवडतात. त्या गाण्यांचा त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे. त्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला माहिती देण्यासाठी की जेणेकरून हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचेल. कारण हा कार्यक्रम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला मीडिया ही महत्वाची असते. फ्री आहे, कार्यकर्त्यांसाठी आहे. सगळे नगरसेवक, कमिशनर, TMCचे जेवढे पण अधिकारी सगळ्यांना इन्व्हाइट केलेला आहे. आणि आपण नागरिकांसाठी अजून एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत.
उलटा मी तर म्हणणार होतो की दर महिन्याला नागरिकांसाठी कार्यक्रम आम्ही घेणार. 15 ऑगस्टला पण आमचं चाललंय की कार्यक्रम घ्यायचं, तर ते आम्ही नजीब भाई आणि आमचे ज्येष्ठ नेते यांना विचारून यांची सहमतीने प्लॅन करून करणार आहोत. त्याची पण आम्ही लवकरच अनाउन्समेंट करू. हाय खुशी, हाय निकिता, तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा है मैं कौन सा कोर्स लूँ. खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है. ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है. सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग. हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम. क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स. और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की. वाओ, साउंड्स लाइक अ प्लान. हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है. एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute.